परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज। काय सांगाल एकूणच गोळीबार आणि अशा पद्धतीने या ज्या भेटीगाठी सुरू आहे, हे पहा, आताचं राज्य कायद्याचं आहे की नाही याचा विचार सगळ्यांनीच करण्याची गरज आहे। हा महाराष्ट्र आपण साधन सुचितेचा सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, परंतु या महाराष्ट्रात एक भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्तरावरची पार्टी आहे, जी पार्टी फार बोलबाला स्वतःहून काड्या वळून घेत असते। तिच्याच पक्षाचा आमदार गोळीबार करतो, पण करतो दुसऱ्या एखाद्या विरोधीवर नाही तर त्यांच्याच सहकारी असणाऱ्या पक्षाच्या लोकांवर करतो। एक मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र वर्षावर पुण्याच्या एका कुख्यात गुंडाला वाढदिवसाच्या निमित्तानं भेटतात। आता कसं ते उत्तर देतील की वाढदिवसाला कोण भेटलं, परंतु वर्षा बंगल्यावर कोणीही येऊ शकत नसतं, त्याचे प्रोटोकॉल्स असतात। कोण यायचं, काय यायचं, प्रशासन प्रत्येकाला नीट तपासणी करून आतमध्ये प्रवेश देत असतात। आणि अशा वेळेस एखादा गुंड जर वर्षावर जात असेल, आता जो गोळीबार झाला हा गुंडगर्दीचाच प्रकार आहे, कारण ज्यांनी गोळी मारला तो जसा गुंड प्रवृत्ती, जसं ज्याला मारली तोही गुंड प्रवृत्तीचा, तो काय धुतलेला तांदूळ नाही हे तितकंच करायचं। परंतु हे सगळं होतंय गुंडागर्दीतून, जमिनीच्या वादातून, संपत्तीच्या वादातून हे सगळे प्रकार होत आहेत। पुण्यातल्या गुंडांचं काही उदात्तीकरण केलं जात आहे। गुंड असतो तो कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा असं कोणी सांगितलं? पुण्यातल्या गुंडगिरी एका कोणत्या गुंडाचा मागच्या काळात एक मर्डर झाला तर त्याचं उदात्तीकरण पुण्यामध्ये केलं जातं, मला वाटतं तेही चुकीचं आहे। कोणता का गुंडाचा ठीक आहे, परंतु मला असं वाटतं असे गुंड जर दिवसा ढवळ्या मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर जात असेल तर हे राज्य मला असं वाटतं गुंडांचंच राज्य आता या महाराष्ट्रात आलेलं आहे। आज आता एक फोटो समोर आलेला आहे, अजित पवारांना मधला एक गुंडा आहे आशिफ गाडी हा देवगिरी बंगल्यावरती जाऊन भेटला। अजित पवारांना एक गुन्हेगार येऊन भेटतो, चाललंय काय अजित पवारांचा स्वभाव? हे पहा, पुण्यातलं जर बघितलं, मला मागच्या निवडणुकीच्या वेळेस चांगलं माहिती आहे। निवडणुका होत्या इथं, 2 पोटनिवडणुका, त्यावेळेस सगळ्या हिस्ट्री सीटर्सला बोलवलं होतं। मी तर म्हणेल या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं पॅरोलवर सुटणाऱ्या गुंडांची चौकशी झाली पाहिजे। पुण्यामध्ये मागच्या काळामध्ये पॅरोलवर निवडणुकीच्या काळात किती गुंड सुटले बाहेर, किती गुंडांना बाहेर पाठवलं गेलं। वाटतं या पुण्यात ज्या पद्धतीनं घडतंय, आता तो पाटील कोण आपला ड्रग्सवाला, त्याला तर तुरुंगाधिकाऱ्याला कोणी बोलतच नाही, सगळे डॉक्टरांनाच बोलतात, ललित पाटील। आणि म्हणून याच्यामध्ये पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये हा सर्रास प्रकार सरकारच्या आशीर्वादाने चालू आहे। वाटतं जनता योग्य वेळी अशा पद्धतीने योग्य तो धडा शिकवेल। वातावरण पाहिलं नाही म्हणा किंवा तुमच्याकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी आहे का? कारण एकूण परिस्थिती हे हे गेंड्याच्या कातडीचे लोक आहेत। ज्यावेळेस आमची सरकार होती तर पराचा कावळा करत होते लोक। आता ज्या घटना घडत आहेत ते जर बघितलं तर एक कोणतरी कोकणातून म्हणतो की आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलेला आहे, कोणी म्हणतो आमचा बॉस वर्षा बंगल्यावर बसलेला आहे। आणि मग हे बॉस बसलेले म्हणून हे गोळ्या मारतात, लोकांना मारतात, लोकांचा जीव घेतात, गुंडांना जवळ, गुंडांच्या गळ्यात गळे घालतात। आणि म्हणून आज होम मिनिस्टर जे आहे देवेंद्र फडणवीस यांचा या महाराष्ट्रात काही उरलं का? से उरला का मला सांगा ना। मला वाटत नाही। रात्री तुम्हाला माहिती नसेल, मुंबईमध्ये सुद्धा घाटकोपरमध्ये चिराग नगर पोलीस स्टेशनच्या तिथं लाठीचार्ज झालाय, अश्रूधूर सोडावं लागलाय का? गुंडागर्दी झाली, गाडीच्या काचा पोलिसांच्या फोडल्या गेल्या। मग हीच आहे का पोलिसांची धमक? मुंबईची पोलीस असेल किंवा पुण्याची पोलीस असेल किंवा पिंपरी चिंचवडची पोलीस असेल, याचाच अर्थ या महाराष्ट्रात गृहमंत्र्यांचा कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेवर धाक राहिलेला नाही। भाषणं करण्यात आणि राजकारण करण्यात ते गुंतलेले आहेत। आमची मुंबई, आवाज महाराष्ट्राचा। आमची मुंबई न्यूजला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा।